सुप्रभात मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीचा जो आपला 5वा पाठ आहे त्याचं नाव आहे वसंत हृदय चैत्र. त्याचं नाव आहे वसंत हृदय चैत्र. या पाठाच्या लेखिका आहेत दुर्गा भागवत. आता दुर्गा भागवत यांच्याविषयी जर का आपल्याला सांगायचं म्हटलं तर लोकसाहित्य, समाजशास्त्र, त्याचबरोबर बौद्ध वाङ्मय यांच्या त्या अभ्यासक आहेत, ललित लेखिका आहेत, गाढ असा व्यासंग, सूक्ष्म अशी निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदन प्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची ठळक वैशिष्ट्ये सांगता येते. त्याचबरोबर त्यांनी लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या ग्रंथावरील विषयावरील ग्रंथ, राजाराम शास्त्री भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी ही त्यांचे महत्त्वपूर्ण असे ग्रंथ आहेत. त्याचबरोबर सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचं अनुवादन या दुर्गाताई भागवत यांनी केलेलं आहे. तर या ज्या दुर्गाबाई भागवत आहेत यांनी या पाठामधून आपल्याला आपले जे मराठी महिने आहेत बघा, जे ऋतू आहेत, त्या ऋतूंमधला सर्वात महत्त्वाचा ऋतू म्हणजे चैत्र ऋतू. या चैत्र महिन्यामध्ये आलेल्या या ऋतूचा कसा स्वभाव असतो, प्रत्येक ऋतू हा त्याच्या स्वभावानुसार वागतो. हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपांमधून प्रतिबिंबित होतो. या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचं मनोज्ञ दर्शन असं घडतं आहे बघा. जो वसंत ऋतू असतो, या वसंत ऋतू हा येतो चैत्र महिन्यामध्ये आणि वसंत ऋतू आला म्हणजे या निसर्गामध्ये काय काय चांगले बदल होतात. वसंत ऋतूची जी चाहूल कशी मनोहारी असते, त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंदाचा अनुभव आहे. निसर्गातील घटकांचं सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचं लेखिकेचं कसब यामुळे वसंत हृदय चैत्र हा हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभारतो बघा. त्यांनी जे लेखन केलेले या पाठामध्ये या पाठामध्ये लेखन केल्यामुळे वसंत महिन्यामध्ये, वसंत ऋतूमध्ये कशा प्रकारचं निसर्गाचं वातावरण असतं याचं वर्णन त्यांनी इतक्या सूक्ष्मपणे केलं आहे की जसा आपण हा पाठ वाचत जातो तसं असं वाटतं की आपण वसंत ऋतूचाच आस्वाद घेत आहोत की काय, असं आपल्याला त्याची जाणीव होते. तर मग आपण सुरू करूया. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे आहेत बघा. 3 महिने आहेत, मराठी महिने आहेत बघा. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख या 3 महिन्यांमध्ये वसंत ऋतू आपल्याकडे असतो. एकात एक दुसऱ्यामध्ये मिसळला तरी पण चैत्र हाच खरा वसंताचा आत्मा आहे. पण जरी फाल्गुन महिना, चैत्र महिना आणि वैशाख महिना हे 3 महिन्यांमध्ये जरी तुम्हाला वसंत ऋतू जर का अनुभवायचा असेल तरीही खरा वसंत ऋतू हा तुम्हाला चैत्र महिन्यामध्येच पाहायला मिळतो. मग म्हणूनच मधुमास आहे, हा मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा या मधुमासाचं लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की जैसे ऋतुपती द्वार वनश्री निरंतर, जैसे ऋतुपती द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्यसी. बघा काय म्हणतात ज्ञानेश्वर की हा जो ऋतूचे जे द्वार आहे म्हणजे हा जो निसर्गाचा जो सुखद असा काळ आहे हा म्हणजेच चैत्र महिना आणि हा ऋतुपती, ऋतूंचा राजा आहे. वनश्री निरंतर बघा, याच्यावरती जी वनश्री आहे ती सुखावते. ओळगे फळभार लावण्यसी, बघा सगळ्या झाडांना फळं फुलं याचा बहार आलेला असतो. ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपाल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचं दर्शन होतं बघा. काय म्हणतात, या ऋतुपतीच्या द्वारे म्हणजे चैत्र महिन्याच्या सुरुवातीला, या वसंत ऋतूच्या सुरुवातीला सगळ्या झाडांना नवपल्लवी म्हणजे काय तर नवीन अशी पानं आलेली असतात. सर्व झाडं या नवीन पानांनी, या गर्द झालेल्या फुलांनी डवरून गेलेली असतात. हे दर्शन तर फाल्गुनातच घडतं. मग मधुमासाचं वैशिष्ट्य काय बघा. या वसंत ऋतूला मधुमास असं म्हटलेलं आहे. मधुमास असं म्हटलं आहे. मग याचं वैशिष्ट्य काय सांगता येतील
तर या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागलेसे असते. आणि याला मधुमास का म्हणतात की फलांतून आणि या फळांतून मधुरस वाहत असतो. मधुरस म्हणजे गोड असा रस. या चैत्र महिन्यामध्ये सगळ्या झाडांना फळं आलेली असतात बघा. आंबा असेल, पपई असेल, डाळिंब असेल, या सगळ्या झाडांना वेगवेगळ्या प्रकारची फळं आलेली असतात आणि या फळांमधून जो गोड रस वाहतो यालाच मधू म्हणजे गोड हा रस वाहतो. म्हणून चैत्र महिन्याला या वसंतचा मुख्य महिना असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याला मधुमाह असं सुद्धा म्हटलेलं आहे. चैत्राच्या पालवीचं रूप कुठेही मोठे मनोहर. नुसतं साधं पिंपळाचं झाड जरी तुम्ही बघितलं तरी कशी गहिऱ्या गुलाबी रंगाच्या पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. मला ज्यावेळेस हा चैत्र महिना सुरू होतो, वसंत ऋतू सुरू होतो, त्यावेळेस काय होतं की हा जो साधा पिंपळाचं झाड आहे बघा, या पिंपळाच्या झाडाला नवीन पानं येतात, ते पानं येतात, ते अतिशय अशा गहिऱ्या गुलाबी रंगाचे पानं असतात, जसं काही त्या रेशमी पताका बांधलेल्या आहेत असं वाटतं. पण सारी नवी पानं आल्यावर खरोखरच पुन्हा ती जेव्हा भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचं गेंदच या झाडावर फुललं आहे असं वाटतं बघा. त्या सगळे जे नवीन पानं, गुलाबी रंगाचे पानं या पिंपळाला आलेली असतात आणि त्या पिंपळाच्या झाडावरती ज्यावेळेस ते पानांवरती जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा ती पानं अतिशय अशी गडद दिसतात आणि असं वाटतं या पिंपळाच्या झाडावरती त्या गुलाबी रंगाचं गेंद्याचं फुलंच जसं काही उमललं आहे असं लेखिका सांगते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही, पण या पिंपळाच्या पानाची झाडाची जी पानं आहेत या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचं झाड आहे, ते तर फार भारीचं दिसतं. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे बा. मधुमालतीची एक फुलांची एक वेल असते, तिचं नाव मधुमालती असं आहे. चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरलेली आहे. या मधुमालती नावाची ही वेल आहे, याला गुलाबी रंगाचे फुलं येतात. तुमच्याकडे पण कदाचित मधुमालतीचे वेल असतील तर तुमच्या लक्षात येईल की त्याला गुलाबी रंगाचे फुलं येतात. आणि त्या पिंपळाच्या झाडावरती ही मधुमालतीची वेल चढल्यामुळे त्या पिंपळाच्या झाडावरती गुलाबी रंगाचे फुलं अति खच्चून भरलेले आहेत. आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही या झाडाच्या प्रमाणे त्याच्या फांदीला ओढीने चिकटून बसली आहे. आता या झाडावर आणि या मधुमालतीच्या वेलाने एक प्रकारे आक्रमणच केलेलं आहे. आणि हे आक्रमण असं झालं आहे की त्या मधुमालतीचे जे फळं आहेत ते फळं बारीक बारीक हिरवी फळं, त्याच्यामध्ये त्या गेंदाची फुलं आणि त्याच्यामध्ये या पिंपळाचे गुलाबी पानं, असं एक प्रकारचा एक गुच्छा, जो फुलांचा गुच्छा. दुरून असं वाटतं की त्या झाडाला गेंदच मोठा गेंद्याचं फूल आलेलं आहे. सर्व फुलांना अतिशय हिरिरीने कोणी नटले असेल तर ती उग्रगंधी घाणेरी. बघा, या सर्व फुलांमध्ये एक घाणेरीचं झाड असतं, एक रोप असतं घाणेरीचं. सगळ्यात असं उग्र वास येतो या घाणेरीचा. या घाणेरीमध्ये किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांची गुच्छांनी ती भरलेली असते. जरी ही फुलं अतिशय सुंदर दिसत असली मात्र तिला एक उग्र असा वास असतो. गुलाबी फुलामध्ये एखादं पिवळे आणि पिवळ्यामध्ये एखादं गुलाबी, शेंदरी, पिवळा किंवा पिवळा जांभळा, लाल, पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंदरी आणि जांभळा अशा कितीतरी म्हणून झाडांच्या दुरंगी फुलांच्या रंगाचं वर्णन करता येईल. या घाणेरीला वेगवेगळ्या रंगाची फुलं येतात. काही फुलं जांभळ्यामध्ये पिवळा, पिवळ्यामध्ये पांढरा, पांढऱ्यामध्ये पांढरा, लाल, शेंदरी, जांभळा अशी वेगवेगळ्या रंगाची फुलं या घाणेरीला येतात. वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी न शोभणारे आहेत. पण निसर्गाच्या दुनियेमध्ये कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाही, उलट एकमेकांची ते शोभाच वाढवतात. गुजरातमध्ये बऱ्याच भागामध्ये वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ आहे. बघा, गुजरातमध्ये तुम्ही जर का गेला तर तिथं तुम्हाला वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ दिसतो. तिथे झाडाला भलतेच महत्त्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो आणि तिच्या अतुलनीय रंग सौंदर्याला उपेक्षून पुढे जातो. पण गुजरातमध्ये याच घाणेरीच्या झाडाला
चुनडी असे सुंदर आणि यथार्थ नामाभिधान या झाडाला दिले गेले. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या झाडाला घाणेरी असं म्हणतो, गुजरातमध्ये मात्र त्या झाडाला चुनडी असं नाव आहे. आता चुनडी म्हणजे काय, तर काठेवाडी आणि राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगाचे रहस्य मला उमजले. काठेवाडीच्या बाया असतात किंवा ज्या राजपूत स्त्रिया असतात त्यांच्या ज्या दुपट्टे असतात ते अतिशय अशा भडक रंगाचे असतात. चुनडी असं त्या वस्त्राचं नाव आहे. आणि ते भडक का असतात, तर याचं रहस्य आता लेखिकेला समजलं आहे की ते गुजरातमधून जे घाणेरीचं फूल आहे ज्याला ते चुनडी असं नाव देतात त्याच्यावरूनच त्यांनी ते तसं उचललेलं आहे. भडक विशोभित रंग म्हणून ज्याची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते, जी रंगाची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्रभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली आहे. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून आपल्याला मोठे नवल वाटते. बघा, प्रत्येक प्रदेशाचा कलर वेगळा आहे, रंग वेगळा आहे. आणि हे जे रंग आहेत हे भारतीय अभिरुचीचे मूळ रंग हे आपण निसर्गापासून घेतलेले आहेत असं आपल्याला सांगता येईल. तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडं बघा माड आपल्याकडे सुद्धा आहे. आपल्याकडे आपल्या शाळेच्या ते जो आपला विहिरीच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला तिथं काही माडाची आणि नारळाची झाडं दिसतात. या झाडांचं वैशिष्ट्यसुद्धा तेच आहे. माडाची आणि सुरमाडाची झाडं पहा, माडाची झाडं बारमाही हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात. पल्लवाचा नखरा त्यांना माहीतच नाही, पण फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर फिक्या रंगाचं जाऊड भुरभुरल्यासारखं वाटतं. बघा, ही ज्या माडाची झाडं असतात या माडाच्या झाडांच्या डोक्यावरती म्हणजे अगदी शेंड्यावरती एका जांभळ्या रंगाचं जाऊड, ज्यावेळेस लहान मुलं असतात 5-6 महिन्याचं, तर त्याच्या डोक्यावरची जे केस असतात बघा त्याचे नरम असतात, अगदी मऊ असतात, कोमल असतात, त्याला आपण म्हणतो जाऊड. तसंच या झाडांच्या माथ्यावर सुद्धा जांभळ्या रंगाचं जाऊड निर्माण होतं. आणि त्याच्या पानाच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळाच्या लंगराच्या वर होडीच्या आकाराचं पेव फुटतं. बघा, त्या जांभळ्या त्या जावळामधून, त्या अशा गुच्छामधून बरोबर असं एक लोंबते काय, तर नारळाची माळ खाली येते आणि या नारळाच्या होडीच्या आकाराचा पेव फुटतं आणि सुक्या कडकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. जसं या आपल्याकडे गव्हाला लोंब्या येतात तशा त्या नारळाच्या लोंब्या त्या झाडाच्या वरती जे जांभळ्या रंगाचं जे जाऊड असतं, जांभळ्या रंगाचा जो भाग असतो तिथून त्या लोंब्या बाहेर येतात आणि त्याला बारीक बारीक नारळं लागलेली असतात. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. नारळाची फुलं जर का तुम्ही पाहिली तर ती अतिशय निर्गंध आणि टणक असतात. त्या नारळाच्या फुलांचा कोणताही वास येत नाही, अतिशय टणक अशी ती फुलं असतात. पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून 2-4 फुलं उचलून जरा निरखून पहा, त्यांचा तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही. पाकळ्यांच्या गुडगुडीत स्पर्शाने बोटं सुखावतात. 3 पाकळ्यांची पिक्या पिवळ्या रंगाची फुलं, आत तशीच रंगाच्या केसरांची दाटी आणि 3 पाकळ्यांमधून हा फुलांचा पेला पाहून, त्याच्या आकाराचं सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड नारळाचं हे नखा एवढं फूल पाहून तुम्हाला फार मोठी गंमत वाटते. बघा, तुम्ही आपल्या त्या रस्त्यावरती नारळाची बारीक बारीक फुलं खाली पडलेली असतात. माझ्यामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी त्या फुलांचं निरीक्षण केलं असेल की इतकं मोठं नारळ होतं, पण त्या नारळाचं जे फूल आहे ते मात्र अतिशय नखा एवढं असतं, अगदी लहानसं असतं. त्याच्यानंतर शेजारच्या कडुलिंबाचं झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेलेलं असतं. बघा, आपल्याकडे जे लिंबाचं झाड असतं ज्याला कडुलिंब असं सुद्धा म्हणतो, ते मात्र निळसर अशा फुलांनी भरून गेलेलं असतं. त्याचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो. बघा, त्या कडुलिंबाच्या फुलांचा सुद्धा फार सुंदर वास येतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचं करंजाचं झाडही सबंध फुललेलं आहे. करंजाचं झाड हे त्या फुलांचं रूप अलौकिक असतं. अगदी नखा एवढी कडी, करंजीच्याच आकाराची, पांढरी हिरवी, पण फूल उमललं की किती निराळं दिसतं. आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कडी आणि तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळ अशी टोपी घातलेली, जणू काही टोपडं घातलेला हा बाल घनश्यामच आहे. जसं श्रीकृष्ण एखाद्या टोपी घालून बसतो तसं या करंजीच्या फुलाचं वर्णन लेखिकेने केलेलं आहे.
रस्त्यावर पडलेल्या या करंजीच्या फुलांचा खच फारच रमणीय दिसतो. आणि लहान लहान फुलं अशी इतके सुंदर वाटतात की ते दृश्य पाहून आपल्या मनाला खूप आनंद होतो. चैत्रातल्या पर्णशोभेचं आणि फळशोभेचं वर्णन आंबा फणसाशिवाय कसं बरं पूर्ण होणार. वसंताशी पौषा अखेरपासूनच मोहरून सहकार करणारं हे आंब्याचं झाड. आता तुम्ही जर का आंब्याचं झाड पाहिलं असेल तर त्याला असे ज्या कैऱ्या लागलेल्या असतात त्यावेळी अतिशय सुंदर दिसतात. लांबलचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असतात, किंवा पोपट किंवा कावडे त्या पाडाला लागले आहेत की नाही हे पाहण्याकरता त्यांना चोचीने प्रहार करत असतात. बघा ते ज्या कैऱ्या खाली अशा लोंबतात, तर हे जे पोपट असतात हे काय करतात, ते फळ पिकलंय का, ती कैरी पिकली का, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण साग असं म्हणतो, ती साग झाली का हे पाहण्यासाठी हे पक्षी काय करतात, त्या झाडाला त्या आपण काय म्हणतो त्या कैरीला चोच मारून पाहतात की गोड झाली का. असं दृश्य आपल्याला त्यावेळेस दिसतं. त्याच्यानंतर तेव्हा मोठी मौज दिसते. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळेचं कुजनही बहुधा याच झाडावर चालू असतं. बघा वसंत ऋतू लागला की आणखी एक पक्षी ॲक्टिव्ह होतो, तो म्हणजे कोकिळा. इतकं सुंदर कुहू कुहू करते. आपण सुद्धा त्याने कुहू केलं आणि आपण पण कुहू केलं की त्याला समजत नाही कोण कुहू कुहू करतंय. तोही तिकडनं जोरात करतो, तुम्हीही करतात. म्हणजे एक प्रकारची मौज या वसंत ऋतूमध्ये आपण अनुभव घेत असतो. मग कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पानं झडत असतात, पण झाड वृक्ष कधी दिसत नाही. बघा ह्या ज्या कैऱ्या जशा लागतात, जशा जशा मोठ्या होतात तसं तसं या झाडाची पानं सुद्धा काही गळतात, पण ते झाड मात्र असं वृक्ष असं दिसत नाही का. चैत्रात या झाडालाही पालवीचे घोसच्या घोस लागतात आणि त्याच्याबरोबर या चैत्रात या कैऱ्यांबरोबरच तेही झोके घेतात का, की या आंब्याच्या झाडाला सुद्धा याच महिन्यामध्ये म्हणजे चैत्र महिन्यामध्येच नवीन पालवी फुटते. माघातल्या मोहरातल्या झुपक्यांनी भरलेलं व सुगंधाने दरवळलेलं झाड सुंदर की आताचे हे सांगणे कठीण आहे. बघा माघ महिन्यामध्ये जे सुंदर मोहर आलेलं असतं, आंब्याला जो मोहर येतो त्याचा सुद्धा सुंदर सुगंध येतो, ते सुंदर होतं की आता कैऱ्या लागलेलं हे झाड सुंदर आहे. आपण संभ्रमामध्ये पडतो. आता हे सांगणं आपल्याला कठीण होऊन जातं. आणि फणस बघा, ज्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसते. बघा या फणसाच्या झाडाला जास्त पानं नसतात, तरीही ते टवटवीत दिसतं आणि त्याची फळे पायापासून ते डोक्यापर्यंत लादली गेलेली असतात. बघा तुम्ही जर का फणसाचं झाड जर का बघितलं असेल तर अगदी बुंध्यापासून ते वरपर्यंत थेट वरपर्यंत त्याला फळं लागलेली असतात, त्याला फणस लागलेले असतात. फणसाला फुले धरत नाहीत, तर पौघ माघात त्याला हिरवे कोके येतात. म्हणजे एक प्रकारचा असा फुगीर भाग येतो, कोके येतात आणि फुगीर मिरचीसारखे ते कोके दिसतात. मग एक एक कोका दुभंगतो, त्याचा तो जो कोका असतो तो असा फुगतो, मोठा होतो, दुभंगतो आणि वरचं जे तपकिरी रंगाचं टर्फल असतं ते गळून पडतं आणि त्या टर्फलामधून हिरवा फणस गुडगुडीत आणि तुकतुकीत आपल्याला दिसतो. मग काही दिवसानंतर त्याच्यावरती खसखशीसारखे बारीक दाणे दिसू लागतात आणि जसं जसा तो फणस वाढतो तसे ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात आणि मग त्याच्या खालून काटे वाढतात आणि मग ते तंतू गळले की मग संपूर्ण अवयवांनी युक्त अशा आपल्या मोसंबी एवढे फणस त्या झाडाला लागतात, तयार होतात. अगदी बुंध्यापासून तर ते डायरेक्ट सरळ त्याच्या माथ्यापर्यंत. कधीकधी तर फळ अर्ध मातीत सुद्धा गाडलं जातं. त्या फळं इतक्या खालून लागतात की अर्धे फळं त्या मातीमध्ये सुद्धा गाडले जातात. मग हा जो रूपरस गंधमय असा हा चैत्र मासाची शोभा या झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. बघा हे सगळं सुरू असताना जे पक्षी वर्ग आहे तो सुद्धा या महिन्यामध्ये, या वसंत ऋतूमध्ये आपली पुढची पिढी तयार करण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे काय, तर या झाडांवरती ते घरटी बांधण्यास सुरुवात करतात. त्यांची घरटं पूर्ण झालेलं असतं. ठिकठिकाणी काही लोमत्या आकाराची, तर काही वाटोळी चेंडूसारखी, तर काही पसरट गोल अशी काडी कबरी घरटी म्हणजेच वसंताच्या चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटत असतात. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हांकडे पाहायला जास्त आवडतं. लेखिका काय म्हणतात बघा, ही जी घरटी आहेत ही घरटी इतकी सुंदर असतात. त्या घरट्यांमध्ये या पक्ष्यांनी पिलं असतात त्या पक्ष्यांची. मग या वसंत ऋतूच्या चित्रलिपीमध्ये हे जी घरटी आहेत ही मला स्वल्पविरामासारखी वाटतात किंवा विरामचिन्हांसारखी वाटतात.
म्हणून लेखिका म्हणतात की माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या या विराट अशा चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा, म्हणजे काय, निसर्ग इतका मोठा आहे की तुम्ही ती चित्रलिपीचा शोध घेत घेत तुम्ही थकून जाणार. मग हा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल अशा विरामचिन्हांकडेच पाहायला जास्त आवडतं. म्हणजे काय, ही विरामचिन्ह म्हणजे कोणती, तर पक्ष्यांची घरटी. म्हणजेच काय, पक्ष्यांचं निरीक्षण करायला सुद्धा लेखिकेला खूप आवडतं. अशा प्रकारे या पाठातून दुर्गा भागवत यांनी वसंत ऋतूचं म्हणजे चैत्र महिन्यातलं हे जे सुंदर वर्णन केलं आहे, हे वर्णन तुमच्या लक्षात येतं आहे की या महिन्यामध्ये चैत्र हा जो महिना आहे हा रूप रस गंध यांनी भरलेला आणि भारलेला असा महिना आहे. का की बघा, रूप म्हणजे काय, तर झाडांना नवीन पालवी आलेली असते आणि नंतर काय, तो रस, या झाडांना वेगवेगळी फळं आलेली असतात आणि त्या फळांमध्ये गोड असा रस, मधुर असा रस असतो. आणि गंध म्हणजे काय, तर या फुलांना सुंदर असा सुगंध असतो. म्हणून या चैत्र महिन्याला रूप रस गंध महिना म्हणजेच मधुमास असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच काळात पक्ष्यांची सुद्धा घरटी या झाडांवरती असतात. म्हणजेच या महिन्यामध्येच नवीन पक्ष्यांची पिल्लंसुद्धा जन्माला येतात. म्हणजेच काय, तर सगळीकडे नवनिर्मिती सुरू असते. बघा, झाडांना नवीन पानं आलेली असतात, त्यांना नवीन फुलं आलेली असतात, त्यांना नवीन फळं आलेली असतात. त्याचबरोबर त्या झाडांच्या आश्रयाला असणारे हे जे पक्षी आहेत यांनासुद्धा नवीन पिलं झालेली असतात. म्हणजे काय, तर निसर्गामध्ये सगळीकडे नवीन अशी निर्मिती सुरू असते, नवनिर्मिती सुरू असते. आणि हे सर्व वातावरण इतकं मोहक असतं की ते आपल्या मनाला भारून टाकतं. हे सर्व कुठून येतं, कसं निर्माण होतं, याचं रहस्य मानवी बुद्धीला समजून येणं अशक्य आहे. बघा, निसर्गाचा जो भाग आहे त्याचा जर का तुम्ही अभ्यास करायला घेतला तर तो आपल्या बुद्धीच्या पलीकडे जातो. म्हणजे काय, हे जे रहस्य आहे, निसर्गाचं रहस्य आहे, हे मानवी बुद्धीला समजून घेणं अशक्य आहे. म्हणून निसर्गाच्या मुळापर्यंत जाणं आणि त्याच्या सामर्थ्याच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि म्हणून आपण या निसर्गाच्या मुळापर्यंत जाण्यापेक्षा आपण फक्त या निसर्गाच्या सहवासाचा आनंद जरी घेतला तरी भरपूर आहे, असं दुर्गा भागवत यांनी या पाठातून आपल्याला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे या वसंत हृदय चैत्र या पाठाचं आपण संक्षिप्त असं वर्णन दुर्गा भागवत यांनी आपल्याला केलेलं आहे, ते आपण बघितलेलं आहे. तर तुम्हाला या पाठाविषयी काही शंका असतील तर तुम्ही मला जरूर कळवा. तर आज आपण दुर्गा भागवतांचा वसंत हृदय चैत्र हा जो पाठ शिकलेला आहोत, हा पाठ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही शंका असतील तुम्ही मला कळवा. आणि आज थांबूया. जय हिंद.